सारं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आज कृषिकाला घेऊन आलेली आहे मी फिरायसाठी। सो आमच्याकडे खूप छान असं गार्डन आहे घनसोलीमध्ये। सो आम्ही तिथे फिरायला आलेलो आहे घेऊन कृषिकाला। आणि एक गोष्ट सांगते तुम्हाला, कृषिका कशी घाबरते बघा, तुम्हाला दाखवते। कुठं जायचं कृषू? कानाकडे जायचं। चला आम्ही कानाकडे चाललो आहे। तुम्हाला कान दाखवते कसा आहे, ती रिॲक्शन बघा फक्त। एकच मिनिट, एकच मिनिट। जा जा, तुला कुठं जायचं होतं? जा ना मग कानात, जा ना कानात, जा जा। आई ग, असा एक डमी फेस केलेला आहे। सो त्या फेसमध्ये असं कान वगैरे आहे, असं नाक वगैरे, आणि कृषिका प्रचंड अशी घाबरतीये। जा जा, कानामध्ये जा। ओ एम जी, मला बोलते कानाकडे चल, आणि गेली की मग बोलते की नाही 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 नाही, मग घाबरते। अशा प्रकारे या काळू रामला माझी कृषिका घाबरलेली आहे। जा नाकावर बस, नाकाला हातला, नाकाला हातला नाही बघ, येतात नाकाला हातला। व्हेरी गुड। काय घाबरतेस? घाबरायचं नाही, बरं नाही, बरं नाही 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 नाही। कुठं जायचं? सो अशा प्रकारे आमचा संडे खूप मेसी होता, बट इव्हिनिंगला कृषिकाला घेऊन गेल्यानंतर मात्र खूप छान असा गेला। आणि सॅटर्डे संडे जरी सुट्टी असेल तरी पण खूप काही कामे असतात, आणि त्या कामांमधूनही छोट्या मुलांसाठी काही वेळ काढणे खूप इम्पॉर्टंट असतं। बिकॉज त्यांच्या आत्ता जेवढी त्यांची ब्रेनची डेव्हलपमेंट होत असते ती काही निरालीच असते, कारण तेव्हा खूप जास्त ब्रेन डेव्हलपमेंट होतो। आणि मग त्या टायमामध्ये तिला खेळायचं असतं, किंवा तिला काहीतरी स्वतःला गुंतवायचं असतं, किंवा ॲक्टिव्हिटी करायची असते। मग त्या टायमाला मात्र तिला तेवढा वेळ दिलाच पाहिजे, किंवा आपल्याला आपल्या बेबीसाठी तेवढा वेळ काढायलाच हवा। सो अशा प्रकारे आमचा संडे छान असा गेला, आणि कृषिकाला मात्र काही काही वेगवेगळं बघून खूप आनंद होत होता, आणि मलाही तिचा आनंद बघून मला खूप हॅपीनेस फील होतं। आणि सेंट्रल पार्क हा खूप नामवंत असं गार्डन आहे, खूप छान आहे लहान मुलांसाठी। खूप छान प्रकारे मुलं तिथे खेळतात, एन्जॉय करतात, आणि इव्हिनिंगचं क्लायमेट मात्र खूप छान असतं। आणि आता ना सर्वांना प्रश्न पडला असेल की यार कृषिकाने माय फर्स्ट होली हा टी शर्ट तिला का घातला आहे? कारण माझी खूप हौस असते कृषिकाला काही काही वेगवेगळे छान छान घालायची, आणि तिच्या या शर्टमध्ये आता जर तो शर्ट मी ठेवला तर तो तिला नंतर येणार नाही, त्याच्यामुळे मी तिला डेली यूजसाठी यूज करायला घेतलेला आहे। आणि छान वाटतो हा टी शर्ट, म्हणून मला खूप आवडला। आणि गार्डनमध्ये सगळे बघून खूप हसत होते की यार ह्या बाळाने बघा माय फर्स्ट होली म्हणून टी शर्ट घातलेला आहे। अशा छान छान गोष्टी होतच असतात। आणि कृषिका स्वतःही खूप म्हणजे छान प्रकारे खेळत होती, एन्जॉय करत होती, आणि असं बॉलसोबत खेळायचं होतं। आणि तिची फर्स्ट प्रायोरिटी ही होती की मी बॉल सोडू राहू द्या तिकडे, पण मी मात्र पळायला सुटते। आणि तिला त्या पाळण्याच्या त्या विचारांमध्ये तिला काहीच कळत नव्हतं, आणि इतकी पडापड रडारड चालू असते। बट मात्र तिचं खेळणं मात्र पडली की लगेच उठते, बिकॉज आपण आपल्या मुलांना असं शिकवलं पाहिजे की पडलं तरी उठत राहायचं, चालू ठेवायचं। बिकॉज लहान मुलांना तेवढा बॅलन्स नसतो, म्हणून मग काही ना काही त्या बाळांचं ॲक्टिव्हिटी चालू राहिली पाहिजे। ते त्या स्वतःला कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नाही पडले पाहिजे, म्हणून आपणच त्यांना एन्करेज केलं पाहिजे। आणि मग मी सुद्धा कृषिकासोबत खेळायला लागली। तिच्या छान छान खेळण्यामध्ये माझंही इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे मलाही लहानपणाची आठवण आली। आणि आजकाल ह्या सगळ्या नेटवर्किंगमध्ये, किंवा आजकालच्या या अशा युगांमध्ये प्ले किंवा खेळणं हे खूप लांब राहिलेलं आहे। सगळेजण मोबाईलसोबत ॲक्टिव्हिटीज करतात, मोबाईलमध्येच फुटबॉल वगैरे खेळणे, या सगळ्या गोष्टी खूप वाढत चाललेल्या आहेत। स्वतः खेळणं हे गोष्टी खूप कमी होत चाललेल्या आहे, कारण आम्ही लहानपणी लगोरी वगैरे खेळायचो, जर कोणाला आठवत असेल लहानपणी खो खो, लगोरी, कबड्डी अशा टाईपच्या पण खेळ खेळायचो, आणि आता मात्र ते खूप कमी झालेलं आहे। सो मग अशा या धावत्या युगामध्ये आपण आपल्या बेबीजला पण तेवढं छान प्रकारे काही गोष्टी खेळायला, ॲक्टिव्हिटी करायला दिल्या पाहिजेत। आणि तोच माझा प्रयत्न होता। प्रत्येक आईचा असाच प्रयत्न असतो आपल्या बाळासाठी की तिने स्वतःला केवढं बेस्ट केलं पाहिजे, किंवा किती छान प्रकारे स्वतःला अपडेट केलं पाहिजे, किती छान प्रकारे स्वतःची ॲक्टिव्हिटी केली पाहिजे। आणि ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझाही खूप छान प्रकारे विचार असतो, किंवा काय नवीन आपण करता येईल आपल्या बेबीसाठी, हा नेहमी माझी धडापड चालू असते। प्रत्येक आई आपल्या बेबीसाठी काय छान आहे हेच विचार करत असते। आणि अशा प्रकारे गार्डनचा व्ह्यू होता।
खूप छान असा व्ह्यू होता आणि खूप शांतता होती. अशा प्रकारे कृषिकाने छानपैकी एन्जॉय केलेला आहे आणि इतकी रश होती बिकॉज सगळे छान छान छोटे छोटे बेबीज आलेले होते आणि सगळेजण गार्डनमध्ये एन्जॉय करत होते. इतके लहान लहान मुलं होते जे एकमेकांचे बॉल घेऊन खेळत होते. बिकॉज त्यांच्याकडे तर असतात, बट त्यांना असं वाटतं की नवीन काय बॉल दिसला का किंवा नवीन काय काय गोष्टी दिसल्यात का, त्याच्यामध्ये त्यांना जास्त रस असतो. आणि कृषिकाही आपला बॉल सोडून दुसऱ्यांच्या बॉलकडे बघत होती आणि राहू दे म्हणते. तिला वाटायचं की हा वेगळा बॉल आहे, ह्याला खेळायला पाहिजे, त्याला खेळायला पाहिजे. आणि मग ते 2-3 मिनटं कोणी विचारलं की दे मला बॉल तर लगेच द्यायची. म्हणून तिचा काय असा छान असा इतका जास्त हट्ट नसतो. आणि मग ती झोक्यात बसली, छान प्रकारे खेळत होती, खूप हसत होती. आणि खूप दिवसानंतर तिला मी अशा काही प्रकारे ॲक्टिव्हिटीसाठी घेऊन आलेली होती. सो ती खूप खुश होती. आणि अशा प्रकारे आमचा संडे छान असा गेला. चला भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. आणि तुम्हालाही या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लहान मुलांसाठी आपण काय बेस्ट करू शकतो किंवा त्यांचे काहीही आपल्याला काही जे न्यू मॉम्स असतील किंवा कोण असेल ज्यांना काहीही अशा प्रकारे काही विचार असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा. नक्की मी त्याचं सोल्युशन देईल. चला भेटूया नवीन ब्लॉग्समध्ये. बाय, टेक केअर, बाय.